माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा आणि मायनॉरिटीचा आणि जे कोणी संविधानाला मानतात ते कुठल्याही धर्माचे असो, जातीचे असो, कोणीही असो. त्यानंतर माझे प्रेरणास्थान अहमद देशमुख, जे बिचारे आज 90 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. बिचाऱ्यांनी सत्यतेसाठी आयुष्यभरपर्यंत कांशीरामजीच्या मागे उभे राहिलेत. ते कांशीरामजीपेक्षा मोठे आहेत. त्यानंतर बघा दादांनो, बॉम्बसेफचे वामन मेश्राम साहेब, त्यानंतर डॉक्टर खरात सर आणि माझे EVMचे मित्रमंडळी प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी आणि राष्ट्रीय भागीदारी मोर्चा. त्यानंतर भारतातील जे प्रेसिडेंट आहेत मुर्मूजी, या आदिवासी आहेत, त्यांनासुद्धा मी सांगू इच्छितो, ती माझी बहीण आहे, ती पण बिरसा मुंडाचं रक्त आहे, मी पण आहे. आम्ही नागवंशी मौर्याचे वंशज आहोत, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील जेवढे काही सुप्रीम कोर्टचे जज आहेत, लॉचे डॉक्टर 5-5 डिग्र्या घेतलेल्या, त्यानंतर सायंटिफिक थिंकिंग 10-10 डिग्र्या घेतलेल्या सायन्सच्या, आणि हिस्ट्रीच्या डिग्र्या घेतलेल्या लोकांना 5-5 डिग्र्या. त्यानंतर जगातील मानवतावादी विचाराचे 2 लोक झाले आहेत आपल्या देशात, तथागत गौतम बुद्ध भगवान आणि दुसरे म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी रोज सांगत असतो, हिंदीमध्ये त्याला इन्सानियत म्हणतात, इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी आणि मराठीत मानवतावादी. हे 2 महामानव झालेले आहेत. आणि भारतातील कोणताही पुरुष किंवा कोणीही जर गेलेत बाहेर, तर आम्ही म्हणतात बुद्धाच्या देशातून आलेला आहे. बघा, त्या बाबासाहेबांना, विश्वरत्न बाबासाहेब आणि तथागत बुद्धांनी वास्तव्यवादी म्हणजे आपण त्याला सायन्स म्हणतो, जे काही घडते तेच मी मान्य करणार. त्यानंतर टाईममध्ये सायन्स, याप्रमाणे ते सिलेबस तयार करतात. बघा, अमेरिकेमध्ये आता इलेक्शन झालं, ट्रम्प साहेब निवडून आल्यानंतर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिथल्या देशाचं डेव्हलपमेंट करणं. त्यासाठी एक टीम तयार करतात. आणि सर्वात अगोदर मनुष्य हा जगाच्या पाठीवर महिलांचं पोटातनं जन्मलेला आहे. असं कोणी नाही आहे की ज्यांनी आमच्यावर हजारो वर्ष, 5000 वर्षापासून एक बगडा करून ठेवलेला आहे की ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, बाहोतनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य आणि आमच्या 7000 जाती करून हे लोक आज 5000 वर्षापासून आमच्यावर अन्याय अत्याचार करतायत. आणि आज एवढी भयंकर परिस्थिती आहे, माझी मुलगी, माझी सून, ज्याच्या पोटामध्ये गर्भ तयार आहे, ती मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी कामात येईल, आणि मुलगा झाला तर तो रस्त्यावर हमाली करेल. इतके हे क्रूर. हिटलर हा 1925 ते 1945 पर्यंत झालेला आहे. त्याचा जन्म 89चा आहे, 1889. त्याच्यापेक्षा हे 200 टाईम्सनं डिक्टेटर लोक आहेत. आणि त्यानंतर बघा, सगळी क्रांती ही महाराष्ट्रातून झालेली आहे. संत महामानव इथंच झालेत. बिचाऱ्याने त्यांनी मरण पत्करलं. काय सांगत होते, अरे दादांनो, तुम्ही देवाचे पोरात, कोणी उच नाही नीच नाही. आणि सगळे संत, रैदास, कबीर, गुरुनानक, सगळ्यांना मारलं याने, जिवंत जाळलं. आमच्या बहिणींना नवरा मेलं की सती प्रथेमध्ये. त्यानंतर बघा दादांनो, की 11व्या सदीमध्ये जे काही संत झालेत, बसवेश्वर झाला पहिले. आणि त्यानंतर बघा 15व्या सदीमध्ये महाराजे झालेले आहेत. आणि 1608चा जन्म हा जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते, त्यांनासुद्धा समाजाच्या बाहेर हाकललं. आणि यांनी बघा काय केलं, बृहदत्त जो होता मौर्य राजा 10व्या, त्याला कपटबुद्धीने मारलं. पुष्पशुंग, आमचा तो हरामखोर म्हणतो डुकराचा अवलाद, आतंकवादी, कोण, चंद्रचूड. मी कोणाचा अवलाद आहे, पुष्पशुंग. आणि त्यानंतर बघा दादांनो, आमच्या पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात कितीतरी राजे महाराजे झालेत.
त्यानंतर बघा जिजाऊ लढली सतीप्रथेविरुद्ध. त्यानंतर बघा दादांनो, शिवाजी महाराजांचे मुस्लिम सरदार आम्ही बॅकवर्डचे लोक होतो. एवढा मोठा शूर राजा, त्याचं राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने केलेला आहे. काशीच्या गांगाभटाला आणि त्याला बाथरूमात नेऊन मारलं आणि पाप केलं म्हणून मारलं म्हणून. बघा संभाजी महाराज 32 तुकडे केले भीमा कोरेगावला, आलेला आहे, आजच आहे. आणि त्यांनी शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी 1630चं. तुकारामाला 42 वर्षी मारलं आणि म्हणतात पुष्पक विमानाने गेले. त्यानंतर संभाजी महाराज 1657चा जन्म, 1689ला त्यांचे 32 तुकडे केले. एवढा मोठा राजा ज्याने 10 ग्रंथ लिहून एकसुद्धा लढाई हारलेली नव्हती. त्यानंतर जिजाऊ तलवार घेऊन लढली आहे, सिंदखेड राजाची आहे. मी पण नागवंशी आहे, ती पण नागवंशी आहे. हां, लक्षात ठेवा. मी पण बृहदत्त त्याचा भाऊ, त्याची बायको त्या आयुष्यातला आहे. मी नागपूरजवळ जे पोवणीजवळ होती ती तिथली, मी तिथलाच आहे. आणि मी बिरसा मुंडाचा रक्त आहे, 60 वर्षांचा जन्मलेला. लक्षात ठेवा. त्यानंतर त्या संभाजी महाराज 32 तुकड्या केल्यानंतर एकसुद्धा हे जे आहे 15व्या शतकामध्ये राजे महाराजे पूर्ण भारतात होते. आणि हे जे आर्य हत्यारे यहुदी आतंकवादी पेशवाई राजेशाही घराशाहीचं मनोमिलन झालेलं आहे. हे यांच्या घरामध्ये मुनुमजीचं काम करत होते. काय केलं आहे त्यांनी? काय करतात ते? फक्त बायांचं भोग करून घेणे, बाकी काही नाही केलेलं यांनी. आणि जो कोणी विरोधात गेलं त्याला मारून टाकायचं. आज पण आहे तेच. अशा पद्धतीने त्यानंतर अहिल्याबाई होळकर लढली. किती नालायक लोक आहेत, धनगर आणि धनकड, खिडकी आणि खडकी. बरोबर आहे का? ऐका, धनगराचं आणि त्याचं मारा भोसडे चालला त्या लाईट टर. आता कुठं गेलं रे आवाज? त्यानंतर बघा ताराराणी, राजाराम महाराज जेवढा अन्याय अत्याचार मोगलांनी केला नाही तेवढा अत्याचार करून 18व्या शतकामध्ये ज्योतिराव फुले 11 एप्रिल. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो दादा तुम्हाला.